चिकन बिर्याणीसाठी लागणारे मसाले हे व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात येणार आहे, म्हणून सो आता आपण यामध्ये चिकनामध्ये दही, हळद, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता आपण ते थोड्या वेळ मॅरिनेट करायला ठेवूयात. आता आपण पातेल चढवलं आहे गॅसवर. तर आता आपण त्यामध्ये तेल घालूया. तेल 2 का 3 टीस्पून तेल घालायचं आहे. सो आता आपण त्यामध्ये कांदा घालणार आहे. कांदा जो आपण बारीक चिरला होता तो थोडा वेळ फ्राय करायचा. मस्त आता कांद्याला लालसर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आपण ते सगळं वाटण बारीक करून घेतलं आहे. आता आपण पातेल्यात घालू. कांदा पण मस्त लालसर टाकून झाला आहे. आता त्यामध्ये आपण जो वाटण घातलेला होता तो वाटण मिक्सरमध्ये बारीक करून फ्राय केला. तर आता बिर्याणीसाठी मी मसाले घेतले आहेत. तर बघू शकता, ही आहे लाल मिरची पावडर, तसेच ही बिर्याणी मसाला, तसेच हे चिकन मसाला आणि हे धनिया पावडर, तसेच हे आमच्या घरची चटणी. तर आता आपण हे सर्व मसाले तेलात फ्राय करून घेणार आहोत. तर बघा, आता आपण हे फ्राय करून घेऊया मस्त. आता आपण जो चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे, बघू शकता. आता आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपण पातेल्यात ओतून घेणार आहोत. मस्तपैकी याला फिरवून घ्यायचं आहे. छानपैकी सगळ्या मसाल्याच्या चिकनला लागला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याला फिरवून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट ठेवायला किमान आपण 20 मिनिटं तरी चिकन मॅरिनेट ठेवायला पाहिजे, जेणेकरून चिकन छान अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपण याला मंद आचेवर वाफेवर ठेवूया. आता आपण ते वाटणचं पाणी थोडंसं अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये ओतून घेऊया. आता आपण तेवढ्याच पाण्यात म्हणजे अर्धा ग्लास पाण्यातच आपण शिजवून घेऊया चिकन मस्तपैकी, कारण दहीला पण पाणी सुटलं. सो तेवढ्यातच आपलं चिकन शिजून होईल. चिकन शिजेपर्यंत वाट बघूया. अशा प्रकारे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून शिजवायला ठेवलं आहे मंद आचेवर. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, असं सपोर्ट करा. आता आपण तांदूळ शिजवायला ठेवलं होतं गरम पाण्यात, तर मस्तपैकी शिजून झाला आहे बघा. सुकं झालं आहे. कोलम तांदूळ वापरला आहे बघा. आता आपलं चिकन पण मस्त शिजवून मॅरिनेट शिजून झालेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये भात घालणार आहे. तर मम्मी भात घालते बघा. आता त्यात मस्त काय खुलं भात झाला आहे बघा. आपण त्याच्यावर मस्तपैकी जिरून घेतलेली कोथिंबीर त्यावर घालणार आहे. परत गॅस चालू करायचा, त्यावर ठेवायचं पातेलं.
आपण त्याच्यावर ताट ठेवलं. आता आपण याच्यावर काहीतरी ओझं ठेवायचं, तर त्यासाठी मम्मीने डबा ठेवला आहे स्टीलचा. बस ताटात